स्टोरी सांगा ना यार. किती वर्ष झाली घराला? 60 वरती होतो बाथरूम आणि भरपूर लोक आम्ही राहायची. तरी पण किती? अरे 100 माणसावरती झोपायची. 100 माणसं? हो. एवढे लोक? पुरा लादेच त्याला. 100 माणसं झाले काय? 100 माणसं तुला काही जास्त झाली. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा तिसरा दिवस आपल्या गावी आणि आजचा लास्ट असणार आहे. आम्ही आज संध्याकाळपर्यंत निघू, पण त्याच्या अगोदर आम्हाला आंबडसमध्ये जायचं आहे. इकडे अजून एक गाव आहे बाजूला, जो रुद्राचं गाव आहे. सो तिकडे आम्ही देवाच्या पालखीची पाया पाडायला जातो आहे. सो मी, आत्ती आणि रुद्रच जातो आहे. तर सकाळची 8 वाजलेत. आता जस्ट वरती सण आला आणि थोडं थंड पण आहे. थंड वाटत होतं आज पहिल्यांदा, म्हणजे मी लवकर उठलो त्यामुळे मला असं वाटतं थंड वाटत होतं. सो आता चाय पिऊन लगेच निघूया. ह्याच बसनी यायचं माहिती का? सो आता आम्ही आलोय कुठे, तुझ्या गावचं नाव? आंबडस मध्ये जाऊन. काय तो रस्ता बाबा, आंबडचा रस्ता. परत डेंजर म्हणजे डेंजरच रस्ता. एक तर रिक्षाने गेलो होतो, खड्डे एवढे होते ना, खड्डे की विचारूच नको यार. गाडीने गेलो असतं तर परवडलं असतं, पण आता जाऊन आलो. आता आमच्या वरच्या घरी देव आलाय, पालखी जी आमच्या गावी अजून सध्या आहे तिकडे. आता आम्ही पाया आता येईल, थोड्या वेळात येईल, तर आम्ही आता तिकडेच जातो. ही स्टोरी सांगा ना यार. का आईला घेऊन येऊ? आई आता यायला किती वेळ लागेल का? हा, आईचा घर लहानपणी तिकडेच राहायची. मी सर्व राहायचो. सगळे राहतात. किती वर्ष झाली घराला? 60 वरती. 60? मला तर ऐकायला 100च्या वरती झालं. मी जन्माच्या अगोदरच होते. हा, हे दगडीचे पिलर पैसे टाईप बनवलेत ना. अच्छा, हे दगडीचे. हवी सगळी इकडे हा घर बघायला यायचे ना लांबून. ते 15 गावामध्ये एकच घर, माडीचं घर होतं त्यावेळेस. लोकांना माडीचं घर म्हणून फेमसच झाले. माडी म्हणजे? माडी म्हणजे हे आला, हा जो मजला आहे ना. अच्छा, हा, अच्छा, डबल फ्लोर त्याला गावच्या माडी बोलायची. तो वाडा बोलतो. वाडा कसं भलं मोठं असतं, हे माडी आहे, ह्याला माडी बोलतो. आता किती वर्ष झाले असतील आतमध्ये कोण गेलं नाही? आमच्या लहानपणी बांधलेलं आहे. तुम्ही पण आला होता तिकडे? नाही, मी आलो नाही, पण मी डिलाय रोडला राहायचो ना. तिथे तुमचे आजोबा होते ना, आजोबाच लागतात ना. हो, आजोबा बाबा ते लॉरी बिरीत ना काय काय भरून नेलं त्यांनी. कौलं म्हणा, काय म्हणा, आहे ना, सिमेंट हे सर्व. आणि हे सर्व सामान आम्ही निघडेच आणले ना. हे दगडी वगैरे जांभळीला निघडेच आणलेले आहे. थोडं दिसतं. बैलगाडीतून आणले. त्यांची समाधी आहे, बाबांची समाधी आहे. त्यांचीच आहे. त्यांचा हा घर. गावाला माहिती आहे काय तुला आवाज यायचा माहिती आहे त्याचा? पैशांचा आवाज यायचा. आणि आम्ही बाहेर बसलेलो. हे पैसे मोजेपर्यंत आम्ही दोघे असे बाहेर, असे दोघे बसायचो. तिकडे एक, तो इकडे, मी इकडे. आणि ते आले ना, मोजेपर्यंत आम्ही बाहेर दोघे थांबायचो. बाहेर आले ना की आम्हाला 10 पैसे 20 पैसे आम्हाला द्यायचे, त्यातले दोघांना, त्यांना आणि मला दोघांना द्यायचे. मग आम्ही ते पैसे घेऊन खाली त्यांच्यावर, मग आवाज त्यांना घोघरा आवाज होता ना. आणि मला तर काशीनं बोलायचे नाहीत, लक्ष बोलायचे. लक्ष चल, मी जायचो त्यांच्या खाली. मग ते आईस्क्रीम, ते कपातले आईस्क्रीम घ्यायचे, ते आम्हाला त्यावेळी द्यायचे. आईस्क्रीम खाल्ले की ते पैसे आम्ही घेऊन वरती यायचो. मग तो माणूस वेगळाच माणूस होतो. ते आजोबा होते ना, सॉल्ट माणूस होते. आवाजच काय असायचा, बिल्डिंग मधून तिकडून समोरच्या बिल्डिंग वर ओरडायचे, खाली आहे. मग आम्ही खाली जायचो. मग ते आम्हाला ते सर्वोदय हॉटेलमध्ये मसाला डोसा वगैरे खायला द्यायचे. तेव्हा काय 2-2.5 रुपये मसाला डोसा असायचा. आता आम्ही आजीलाच घेऊन आलो इकडे. बोल, काय बोलत होती तू? काय? अरे इथं गाय आपली असायची ना, गाव गुरा. ह्या वाडा माझा इकडे. पण आता इकडे काय आहे? काही नाही. वाडा चिरबंदी वाडा होता. आता तेल दिन होता. हा, मामा बोलत वाडा होता माझा. शेण काढीत होतो मी वाड्यात. इकडे तू लहानपणी राहिली आहे काय? ही ते आजोबा होते ना, या घर बांधले तो आजोबा.
त्या आजोबांचा समाधी हा आहे ती. ते आणि दाखवलं त्याच्यावर मला, वरती माहिती. कौला घातली आणि होती. जी पुढे आहे ती जी हा? या ती समोरच्या पुढे घरात आहे आहे ती ती कोणाची? सख्या आजोबांची. मग ही कोणाच्या आजोबांची? हरी काका आहे ना त्यांच्या वडिलांची ही. मग ती पुढची? मग ती माझ्या सासऱ्याची. भाऊ भाऊ होते ना ते दोघ जण. दगड आहे ना हे दगडाचं आहे ते. दगडाचं ह्या सगळ्या दगडाचे आहेत बाई. हे बांधलेत ना आणि लादे आहेत वरती. त्या आता कौला काढून ठेवला नाहीत ना तिथे लादे आहेत. ह्या वाट्यावर आम्ही बसायची माहितीये. 60 वर्ष. हा या वाट्यावर बसायची आम्ही येऊन. इकडे कोणाचं नाव लिहिलं? आणि आतमध्ये घरात इकडे आजोबा झोपायचं. इकडे आमच्या साईडला इकडे आमचं सगळं धान्य बिन्य काय असेल आमच्या पेट्या बिट्या त्या इथं असायच्या. हा इथं असायच्या सगळ्या ह्या बारीशी सगळ्या टाक्या बिक्या सगळं आमचं घर तिथंच. आणि वट्यावर बसलास ना तर पांड्या बघ किती आहेत त्या खाली. इकडे ना आता जाऊ दे पुढे नको. अरे टाकी लावलेलं जोता येतो. कड्या आहेत त्याला हा. त्या जोत्याला कसल्या पितळच्या कड्या आहेत ह्या जोत्याला माहिती. मग आणि काय करणार तुम्ही. ह्या सगळं घरा हीच आपलाच लांबचे लांब. तिकडे पडवी होती एक. तिकडे स्वयंपाक होता. मोठा हडपा होता. 2 खंडीचा भाताचा हडपा होता माझा. नेलीन खाली. हडपा म्हणजे आता इकडे आता मॉडर्न लोक आहेत. लाकडाचा होता. त्याच्यात अर्ध्यात मच्छी ठेवायची व अर्ध्यात तांदूळ भात ठेवायची माहिती. कोटारा. हा कोटारा. कोटारा होता. म्हणून ना ह्या गॅलरीत ना ह्या गॅलरीत ना पण बाथरूम बिथरूम आहेत आमचं. अच्छा वरती हो आतमध्ये होते त्यावेळी. हे इकडनं होतं बाहेरच्या साईडने होतं बाथरूम. आणि भरपूर लोक आम्ही राहायची. तरी पण किती? अरे 100 माणसावरती झोपायची. 100 माणसं? हो एवढे लोक? पुरा लादेत त्याला. अरे पण 100 माणसं झाले काय? 100 माणसं तुला काही जास्त झाली. खजाना खजाना यु नो बस 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 झालं. बस बस कसं वाटतंय? घाण वाटतंय. असं हा मस्त छान छान. हेच बाकी होतं दाखवायला. आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल. आणि हर एक गावाची पद्धत वेगळी असते. शिमगा वेगळ्या पद्धतीने ते लोक सेलिब्रेट करतात. ही आमच्या गावाची पद्धत होती आणि ही तुम्हाला मी दाखवली. आय होप तुम्हाला हे शिमगाचे सिरीज पण आवडले असेल. 3 दिवसामध्ये मी 3 ब्लॉग बनवले. तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब तिन्ही करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा आणि लवकरात लवकर सबस्क्रायबर्स पण वाढवा. आता भेटूया मुंबईत नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.